रात्रीची 11 वाजत आली होती. बोरगावच्या पाटलांच्या वाड्यात दिवे बंद झाले होते. संपूर्ण गाव शांत होतं. पण वाड्याच्या मागच्या आंब्याच्या झाडाखाली कुणाच्या तरी सावली हलताना दिसत होती. पुढल्या सकाळी लोक उठले तेव्हा सगळ्या गावात एकच आरडाओरडी झाली. पाटील साहेबाचा मुलगा संदीप रक्ताच्या तारव्यात पडलेला आढळला. हातात अजूनही मोबाईल घट्ट पकडलेला होता. पोलीस आले, तपास सुरू झाला. मोबाईल उघडला तर त्यात शेवटचा रेकॉर्ड केलेला व्हॉईस मेसेज होता. बाबा, ज्याच्यावर आपण विश्वास ठेवला त्याच्याकडून आपला विश्वासघात झाला आहे. मला वाचवा. हा मेसेज ऐकता सगळे हादरले. आता प्रश्न फक्त एकच होता, खून कोणी केला? आणि संदीपने शेवटी ज्या जवळच्या माणसाबद्दल बोललं होतं तो कोण होता? संदीपच्या मृतदेहाभोवती पोलीस फिरत होते. जमिनीवर रक्त सुकलं होतं, पण त्यांच्या हातातला मोबाईल घट्ट पकडलेला होता. तपासनीस देशमुख साहेबांनी मोबाईल उघडून त्या शेवटच्या व्हॉईस मेसेजकडे पुन्हा लक्ष दिलं. ज्याच्यावर आपण विश्वास ठेवला, ज्याच्याकडून विश्वासघात झाला आहे. देशमुखांनी विचारलं. पाटील साहेब, संदीपने कोणावर तरी आरोप केला आहे. गावात असा कोणावर जास्त विश्वास ठेवता? पाटील घामाघूम झाले. त्यांनी नजर चुकवता म्हटलं, आमच्या घरातल्या लोकांवर आणि खास करून विजयवर मी डोळे झाकून विश्वास ठेवतो. विजय म्हणजे संदीपचा चुलत भाऊ. लहानपणापासूनच पाटलांच्या वाड्यात वाढलेला. संध्याकाळी शेवटचा संदीपसोबत तोच दिसला होता. रात्रीचे 2 वाजले. गावातल्या चौकशी दरम्यान पोलिसांना वाड्याच्या मागे एक जुना गोडाऊन दिसला. दार अर्धवट उघडं होतं. आत अंधार आणि धुळीतले पावलांचे ठसे सरळ एका लाकडी पेटीखाली जात होते. देशमुखाने टॉर्च लावली. पेटी उघडली आणि आत एका रक्ताने माखलेली कोयता व संदीपच्या हाताला बांधलेला ओळखीचा रुमाल सापडला. तो रुमाल कुणाचा होता माहितीये? विजयचा. संपूर्ण गावात एकच कुजबूज सुरू झाली. हा खून विजयने केले असावा. पण खरी गोष्ट इतकी सोपी होती का? कारण पोलिसांना अचानक संदीपच्या मोबाईलमध्ये एक गुप्त फोटो सापडला. त्या फोटोमध्ये विजय नव्हता, तर कुणीतरी तिसराच माणूस उभा होता. पोलिसांच्या हाती आलेला तो फोटो सगळ्यांना थक्क करून गेला. फोटोतला माणूस होता शेखर नामदार. शेखर गावातला प्रसिद्ध बिल्डर. पण मागे गुन्हेगाराशी संबंध असल्याची कुजबूज होती. गावकरी मात्र कधी उघड बोलत नसत. देशमुखाने विचारलं, पाटील साहेब, संदीपचा या शेखरशी काही संबंध होता का? पाटील थोडा वेळ गप्प राहिले. मग हळूच म्हणाले, संदीपला शेती विकायला भाग पाडलं जात होतं. शेखर अनेकदा धमक्या देत होता, पण आम्ही नकार दिला. संदीप म्हणाला होता, मी सत्य बाहेर आणणार. मोबाईलची अजून तपासणी झाली. त्यात एक रेकॉर्ड केलेला फोन कॉल सापडला. शेखरचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. जमीन लिहून दे, नाहीतर तुझं आणि तुझ्या कुटुंबाचं काही खरं नाही. सगळ्यांच्या अंगावर काटा आला. दुसऱ्या दिवशी पहाटे विजयला ताब्यात घेतलं. विजय कोसळून रडू लागला. तो म्हणाला, मी खून केला नाही. हो, त्या रात्री मी संदीपसोबत होतो, पण मी गेल्यावर शेखरच्या माणसाने त्याला पकडलं. माझा रुमाल त्याने जाणीवपूर्वक ठेवला, मला फसवण्यासाठी. देशमुखाने त्याच्याकडे बारकाईने पाहिले. त्याच्या डोळ्यातली भीती खरी वाटत होती. रात्रीची चौकशी वाढली. गावाबाहेरच्या एका शेतात गुप्त बैठक असल्याची खबर मिळाली. पोलीस तिथे पोहोचले आणि अंधारात टॉर्च फिरवताच दिसले काही सावली. शेखर आणि त्यांचे 2 साथीदार कोयत्यांसह. गावाबाहेरच्या शेतात देशमुख आणि त्यांची टीम दबा धरून बसली होती. दूरवर मशालीच्या प्रकाशात शेखर आणि त्यांचे साथीदार दिसत होते. त्यांच्या गप्पामध्ये संदीपचा खूनचा उलगडा होत होता. शेखर म्हणत होता, तो मुलगा खूप हुशार निघाला. मोबाईलवर रेकॉर्डिंग करतोय हे लक्षात आलं नाही. पण आता पुरावे उघड होण्याआधी आपल्याला गावातल्या अजून लोकांना संपवावं लागेल.
देशमुखाने हाताच्या खुणेने आपल्या पथकाला पुढे सरकायला सांगितलं. अचानक टॉर्चचे प्रकाशझोत शेखरच्या चेहऱ्यावर पडले. शेखर नामदार, तुम्ही अटक आहात. पण ही गोष्ट इतकी सोपी नव्हती. शेखरचे 2 साथीदार झाडीतून बाहेर आले आणि गोळ्यांची फैरी सुरू झाल्या. गावकऱ्यांनी दूरवर आवाज ऐकला आणि लोकांची पळापळ सुरू झाली. देशमुखांनी गावकऱ्यांना इजा होऊ नये म्हणून शेखरला जिवंत पकडण्याचा निर्णय घेतला. थोड्या वेळाने जोरदार झुंज झाली. शेवटी शेखर पळून जाण्याचा निर्णय करत होता, पण विजय धावत आला आणि त्याच्या पायात जोरदार दगड फेकला. शेखर खाली कोसळला. पकडल्या गेल्यानंतर शेखरने कबुली केली, हो, जमीन मिळवण्यासाठी आम्ही संदीपला धमकावत होतो. त्याने आमच्या विरोधात पुरावे गोळा केले. त्या रात्री माझ्या माणसाने त्याचा जीव घेतला. विजयला फसवणं हेही आमचंच काम होतं. गावात दुसऱ्या दिवशी सूर्य उगवला तेव्हा वातावरण वेगळंच होतं. संपूर्ण गाव संदीपच्या अंत्ययात्रेत सामील झालं. लोकांच्या डोळ्यात पाणी होतं आणि शेखरच्या अटकेमुळं सगळ्यांना दिलासा मिळाला. विजय निर्दोष सुटला, पण संदीपच्या मृत्यूने गावाला एक शिकवण दिली.